नमस्कार. आज आपण बनवूया जामून शॉट. जामून शॉट बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम लागणार आहे जांभळं. आम्ही झाडाची शोधून जांभळं आणलेली, ते छान धुवून घेतले, साफ करून घेतले. त्याच्यानंतर त्या जांभळाचं बी काढून टाकणार आहे आणि त्याचं वरचं साल आपण जामून शॉट बनवण्यासाठी घेणार आहे. एक एक साल काढून घ्यायचं. जांभळं ही शरीरासाठी खूप उत्तम असतात. ज्यांना शुगर वगैरे असेल त्याच्यासाठी तर एक रामबाण उपायच आहे. छानपैकी जांभळाची सालं काढून झाली की त्याच्यानंतर ही सालं मिक्सरमध्ये टाकायची. त्याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे मीठ टाकून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सेंधा नमक म्हणजे काळं मीठ. त्याच्यानंतर त्याच्यात आपण टाकूया थोडंसं जिरा पावडर टाकून झाली की त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकूया. तसे त्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर ती टाकूया. धना पावडर टाकून झाली की आपल्याकडे हिरवी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर, पुदिन्याची पानं असेल तर पुदिन्याची पानं, लाल तिखट टाका आणि थोडंसं आईस टाकून मिक्सरला छानपैकी फिरवून घ्या. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर मी एक पॅकेट जलजिरा टाकलेला आहे. जलजिरा टाकून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये मीठ आणि लाल तिखट घेतलं, मिक्स केलं. नंतर एका ग्लासच्या कडेला लिंबू लावला. त्याच्यानंतर ते सगळं मिश्रण ते ग्लासच्या कडेला लावून घेतलं. त्याच्यामध्ये टाकायला घेतलेला आहे जांभळाचा रस. ह्याच्यामध्ये मी आता स्प्राईट टाकणार आहे. तर तुमच्याकडे तुम्हाला शुगर किंवा त्रास असेल शुगरचा, मधुमेहाचा, तर तुम्ही त्याच्याऐवजी प्लेन सोडा वापरू शकता. तर मी याच्यामध्ये टाकत आहे स्प्राईट टाकलं की लहानांपासून सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. छोटी मुलं पण खूप आवडीने पितात. त्याच्यानंतर हळूहळू टाकायचं स्प्राईट, सगळं वरती येतं छानपैकी. आता इथे आपला तयार झालेला आहे जामून शॉट. तुम्ही पण नक्की आवर्जून करून बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.